साहेब, आपण जसं म्हणालात की हैदराबाद गॅजेटला चॅलेंज केलं जात आहे, कोणीतरी चॅलेंज करत आहे, म्हणून सातारा गॅजेट जे आहे ते आपण टप्प्याटप्प्याने काढूया. चॅलेंज कोणी तुम्ही मी काय करतो त्याचं उत्तर तुम्ही स्वतःचा तुम्ही एक स्वतःचं मत काय तयार मी करता? सांगतो तुम्हाला आपण काल यांचं उत्तर मी सांगतो. तुम्ही कितीही चांगलं दिलं बरोबर का, कितीही चांगलं दिलं, मान्य गायकवाड आयोगानं 12-13% आरक्षण दिलं सर्वे करून मागासिद्ध करून, तरी यांनी चॅलेंज केलं. आता 10% सरकारनं दिलं ECBCचं, AWS शुक्रे साहेबाचं नाही SCBC. ECBCचं त्यांनी दिलं, मागासिद्ध करून दिलं तरी चॅलेंज केलं. हैदराबादचा GR तुम्ही आधार घेऊन दिला तरी चॅलेंज केला. तुम्ही सातारचा दिला तरी चॅलेंज करता, कारण मराठ्यांना हे सुखाने खाऊनच देत नाही. हे किती चांगलं दिलं तरी चॅलेंज करते, त्याच्यामुळे तुम्ही तो GR काढून घ्या. माझं जाताना विनंती आहे की ते बोलणारच आहेत, मी उगा ते मधलं फक्त उत्तर याच्यासाठी दिलं की त्यांनी पटकून काढावं, कारण हे चॅलेंज करणारच आहे. तरी मी पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा सगळे अभ्यासक या, पुन्हा गोळ नको. पाटील, एक त्यांनी भूमिका मांडली, ऍटलीस्ट आंदोलन जर करताय तर सावलीत जा, उन्हात बसू नका, हे मान्य आहे का तुम्हाला? मला ऊन लागलं तर चटके त्यांना बसणार, त्याच्यासाठी मला इथंच बसायला लागतं. लाड भाऊनी गळ्यात गुतीले त्यांच्या आता घंटा नाही, माझ्याकडे नाही, माझी जबाबदारीच होती ती. त्यांच्या जबाब त्यांनी ते म्हणले ते आले नाही, मग त्यांनी त्याला घंटा झाले मोकळे द्या. पण पाटील, नाही, कारण पहिल्यांदा ते भेटीला आले होते. पाटील, तुम्ही समाधानी आहात ना? आता जे मुद्दे मांडले, या सगळ्यांवर चर्चा झाली, तुम्ही समाधानी आहात ना आता या सगळ्या नाही, बाबत? त्याच्यावर ते अभ्यासक बोलवलेत ना, अभ्यासक बोलवलेत. काय होतं, प्रत्येक दगडाखाली एक अभ्यासक झालाय, इचून निघाल्यावर हिनं तर डोक्याला लय खुराक देते. टायमाला म्हणतात लय बेस्ट, तिथं GRचं टायमाला म्हणले लय बेस्ट GR. नाही, तुमच्या एवढा मोठा अभ्यासक कोणी नाही या प्रश्नावर आता, म्हणून तरी आम्ही कधी बुवा काय करता आता, तिथं GR काढा, तिथं म्हणले ओके, इकडं आले की म्हणले आम्हाला चिरलंच नाही, येते याची येड जाऊन ये तुमची. म्हणजे तुम्हीच म्हणले ओके आणि तुम्हीच म्हणता आता बरोबर नाही. त्याच्यामुळं उन्हात का तळा ना, त्यांनाही चटके बसते, समाजाचं कल्याण होईल. पश्चिम महाराष्ट्रातले अभ्यासक पण या आणि महाराष्ट्रातले मराठवाड्यासह सगळे या 5 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त 6 वाजेपर्यंत. आणि इथं अभ्यासकाचे जेवढे फोन आहेत, फोन लावा, कोणी म्हणला नाही पाहिजे उद्या मला फोन नाही आला, पुन्हा मी ऐकून नाही घेणार कोणत्या अभ्यासात. माझी विनंती काय आहे, ते अभ्यासक घेतील तो बरं बसत सावलीमध्ये. मी कुठे म्हणतो तुम्ही स्थगित करा म्हणून, तुमचं फक्त कधी सावलीत बसा. तो अभ्यासकांची चर्चा झाली, मला बोलवा, मी परत उपलब्ध आहे आपल्यासाठी केव्हाही. आणि नंतर मग परत त्याच्यानंतरही समाधान झाले तर मग आपलं पोषण चालू पडलं, आपण काय अडचण नाही. एवढंच पण त्यासाठी आपण कशाला बसतो एवढ्यामध्ये, तर अभ्यासकांची चर्चा करण्यापुरतं सावलीत बसायचं माझी विनंती आहे. एवढंच नाही ऐकणार, तुमचं पुढं सगळं ऐका. बस का मला ऊन लागलं तर तुम्हाला चटके लागतील आणि कल्याण नाही, आम्हाला सगळं ऐकत. दादा, आपण आता उठणार नाहीत म्हणजे अजून. हे पाटील साहेबाला आम्ही वैयक्तिक चर्चा करताना सुद्धा सांगितलं, मी उन्हात पळवलं तर चटके तुम्हाला बसतील, लेकरांचं कल्याण होईल समाजाचं, कारण ते हक्काचं आहे, कुणाच हिसकून नाही गेलो. OBCला धक्का न लागता येते. ते तर भूमिका आपली पहिल्यापासून मान्य आहे. नाही, आम्हाला आमचं पण ते माझे म्हणून माझं काय म्हणणं आहे, एका समान विचारावर आपण काम करतोय, तर त्यासाठी आपण सावलीत बसा ना. आणि मग तिथं अभ्यासक आले की मला बोलवा, संध्याकाळी मी येतो, अभ्यासकाची आपण चर्चा करू. माझी विनंती होती, चर्चा करून घ्यानंतर अभ्यास मला बोलवा, मी उपलब्धच आहे ना पाटील. समाजाचं एकदा कल्याण करा, तिथून पुढे तुम्ही हो, म्हणता पण तसं आहे. अभ्यासकाची चर्चा होते ना आपली 5 वाजता. तिथून पुढे तुमचं म्हणता तसं नाही आहे. नाही, अभ्यासकाची चर्चा करा, पण तोपर्यंत सावलीत बसा. मी म्हणतो स्थगित करा म्हणून, हे शब्द लय मोठा झाला. मी स्थगित करा म्हणतच नाही ना. उन्हात तळू द्या. आपण ते अभ्यासक येणार 5 वाजता पाटील, तोपर्यंत तुम्ही काय म्हणत बसता, ते त्यानंतर समाजाचं फक्त कल्याण करा, तिथून पुढे तुम्ही म्हणता ते आम्ही समाज आहे. 100% तुम्ही म्हणाल पाटील तेच करतो आम्ही. पण आता बसून द्या आम्हाला. नाही, नको नको, म्हणजे विनंती काय बसण्यापेक्षा त्या अभ्यासक येईपर्यंत थांबा ना. अभ्यासक आल्यानंतर 5 वाजता ते झाल्यानंतर परत बसता येईल आपल्याला. तुमचे विनंतीचा मी स्वीकार करतोय, तुमचा अवमान करत नाही. समाजाच्या कल्याणासाठी बसतो. होऊ द्या त्रास, मला दवाखान्याचा खर्च तुम्ही करा. दम्माने जावा, दम्माने जावा. ते माझी अजूनही विनंती पाटील आपल्याला आहे, अभ्यासकाची चर्चेपर्यंत सावलीत बसतात. झाल्यानंतर मग आपण नाही समाधान, उद्या आहेच आपण बाजूवर, तुम्ही मी बरोबर बस बाजूवर, काय मुद्दे नाही, तुम्हाला नाही बसून देत आम्ही, एवढी वेळ नाही देत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.